तर हॅलो गाईज, वलकिता का नाही उत्तनचा पुष्पा ना. आम्ही आता चाललो केरलाला. ते सध्या आम्ही बसमध्ये आलतो. ते बसमध्ये बहु माणसं होती ना. मी अंशीन आता ट्रेनला जाऊ. आता मी कुर्लाला आले आणि कुर्लाशी मग आता ट्रेनला जाऊ. ते चला जाऊ ना. मग अजून बहु पुढचे सगळे प्रोसेस सांगित राह. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये आलेले आहोत आणि ट्रेनमध्ये आमची ट्रेन 11:40ची ट्रेन होती आणि आता साधारण 4 वाजलेले आहेत. थोडं झोपलं होतं, जेवण बिवण झालं होतं आणि आता थोडी वेळ ट्रेन थांबले. मला वाटते कुठे स्टेशनचं नाव पण दिसत नाही आणि खूप गरमीसुद्धा आहे. खूप एकदम खतरनाक गरमी आहे. तर म्हणजे ट्रेनमध्ये राहायलासुद्धा प्रॉब्लेम होते. तर बाहेर आलं आहे थोडंसं. बघा ही ट्रेन आहे. अजून खूप वेळ आहे. चला आता ट्रेनमध्ये जातोय. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलेल्याच आहेत. आता संध्याकाळच्या 7 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे उतरलेले आहोत थोडासा चाय नाश्ता करण्यासाठी. हे बघा माझे बघे पूर्ण ट्रेन आहे आणि खूप माणसं आहेत आणि अजून आम्हाला उद्याचा दिवस प्रवास करायचा आहे. मे बी उद्याला 12 ते 1 वाजेपर्यंत आम्ही पोचू. तर चला आता ट्रेन आपली जाणार आहे. तर चला ट्रेनमध्ये जाऊया. तर हॅलो गाईज, आजचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आता मे बी 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता परत निघालेले आहोत. 11 वाजता किंवा 12 वाजता आमची ट्रेन पोचणार आहे. तर चला ट्रेनमध्ये जाऊया. चला पुढे चालतो. तर मित्रांनो, आता आपण स्टेशनवर उतरलेले आहोत, म्हणजेच डिवाइन स्टेशनवर आणि त्याच्या स्टेशनमधून निघालेले आहोत. आता मेन रोडवर आलेले आहोत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या मेन ठिकाणावर जिथे आपण जाणार आहोत. तर चला तिकडे जाऊया. आणि तसाच आपला आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस पूर्ण ट्रेनमध्ये काढला आणि आजचा आता दुपारी 12:30-1 वाजलेले आहेत आणि 1 वाजता आम्ही आता पोचलेले आहोत आणि आता आपण पुढे जात आहोत आणि पुढे बघूया अजून काय काय होणार आहे.
14 स्थान देवाचं हे आहे ना. हा का बरं आहे, कडक प्लेस बनिले. झाडं बिरं बी सही आहे ना सगळी. मस्त आहे. रात नेला ना. बेंचा बी कडक हा. सही बनिलाय ना. I am the resurrection and the life. Awesome place आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही आता डिवाईनमध्ये आलेले आहोत आणि डिवाईनमध्ये 14 स्थानं आहेत आणि त्याच्या मागे हे एक नंबर दृश्य आहे ज्यावेळी येशू ख्रिस्ताला कबरेत पुरतात आणि त्याच्यानंतर त्यांना ते जेव्हा 3 दिवसानंतर बाहेर पडतात त्यावेळीचं दृश्य बनवलं आहे. पण काय दृश्य दिसतोय बघा, एक नंबर दृश्य आहे. तुम्ही नक्की ते व्हिजिट करायला पाहिजे. हे अगोदर नाही बनवलेलं पण आता बनवलेलं, पण काय मस्त लुक दिलेला आहे बघा. काय सुपर दिसत आहे डिवाईनमध्ये. केरला ऑसम प्लेस. संत फ्रान्सिस झेवियर. St. Thomas Divine, Apostle of India, pray for us. तर मित्रांनो, फायनली आता आपण पूर्ण ठिकाण एक्सप्लोर केलेलं आहे, म्हणजे बघितलेलं आहे. आणि आता आपण आपल्या रूममध्ये जात आहोत. थोडं फ्रेश होऊया. आजचा दिवस मला वाटते आराम आहे आणि उद्यापासून आपल्या परत एकदा सर्व स्पिरिच्युअल थिंग्स व ट्रॅव्हलिंग व सर्व काही आहे. तर चला फ्रेश होऊया आणि थोडा आराम करूया. തന്നെയാണ് ചെയ്തതെന്ന് അങ്ങ് അരുളി ചെയ്തിട്ടുണ്ടല്ലോ. അതിനാൽ ചുറ്റുമുള്ളവരിൽ അങ്ങയെ കണ്ടുകൊണ്ട് കഴിവുള്ള വിധത്തിലെല്ലാം അവരെ സഹായിക്കുവാൻ എന്നെ അനുഗ്രഹിക്കണമേ.
സ്ഥലം ഈശോ മിശിഹ കോർസല നഗരിയിലെ സ്ത്രീകളെ ആശീർവദിക്കുന്നു. കോർസലത്തിന്റെ തെരുവുകൾ ശബ്ദായമാനമായി പതിവില്ലാത്ത ബഹളം കേട്ട് तर गाईज आता तुम्ही बघितलेलेच आहेत. आम्ही दुपारी रेस्ट केल्यानंतर आता संध्याकाळी 7 वाजता एक कुर्साची वाट काढलेली आणि कुर्साची वाटेनंतर आम्ही थोडं चर्चमध्ये गेलो. चर्चमध्ये गेल्यानंतर आता मी जेवायला आलेलो आहोत आणि तुम्हाला मी खाण्याचे पदार्थ दाखवतो. हे बघा, हे राईस आहे, हे राईस आहे, ही भाजी आहे, ही चटणी आहे आणि हे लोणचं आहे. तर ह्या प्रकारची पूर्ण आजचं जेवण आहे रात्रीचं आणि मग रात्री झोपणार आहोत. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला परत एकदा सांगतो काय होणार आहे आणि काय नाही. तोपर्यंत जेवणासाठी या, जेवायला या. तर गाईज आता जेवण झालेलं आहे. ते तर थोडा वेळ असंच वॉकिंगला जात आहोत. थोडी जागा अजून एक्सप्लोर करत आहोत. तर चला तिथे जाऊ आणि बघू. तर गाईज आता आजचे पूर्ण कालपासून 2 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता आम्ही जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही रूममध्ये आलेले आहोत आणि आता रात्रभर झोपणार आहोत आणि सकाळी नवीन ब्लॉग स्टार्ट करणार आहोत. सकाळी 5 वाजता उठायचं आहे आणि आम्हाला जायचं आहे फिरण्याच्या ठिकाणावर. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय, टेक केअर.